सध्या जळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर केलेले हल्ले भयानक चिंता निर्माण करणारे असणे. दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी पिंपराळा तालुका जळगाव येथील ग्राम महसूल अधिकारी यांना मारहाण करणे. 7 डिसेंबर 25 रोजी मांडळ तालुका अंमळनेर येथे पथकावर गावठी कट्ट्याने हल्ला होणे. या ठिकाणी नंतर पिंपराळा तालुक्याला 1 डिसेंबरला झालेला हल्ला, घोडदे तालुका बडगाव इथं 24 जून 25ला झालेला हल्ला, पुरा तालुका मुक्ताईनगर इथे 16 जानेवारी 25ला झालेले हल्ले, 16 जानेवारी 25ला अंतुर्ली तालुका पाचोरा इथे ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्याचा केलेला प्रयत्न, तालुका धरणगाव इथे कट्ट्याने मारहाण करणे, महेंदळे तालुका बडगाव इथे हे करणे आणि कोतवाल ऐरण या ठिकाणी गावठी कट्ट्याने हल्ला होणे. या घटनेने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला जाणे. यापूर्वी बडगाव येथे तलाठी व कोतवाल यांना ट्रॅक्टर खाली चिरडण्याचा घृणास्पद प्रयत्न करणे, पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यातही कोतवालावर गोळीबार करणे, मुक्ताईनगर तालुक्यातही तलाठी व कर्मचाऱ्यास दमदाटी करून वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले जाणे, धरणगाव येथे कोतवालावर गोळीबार करणे अशा अत्यंत गंभीर घटना घडल्या असणे. या सर्व घटनांमध्ये संघटित वाळू माफियांचा कायद्याचा धाक राहिला नाही स्पष्ट होणे. त्याचबरोबर सध्याही मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीतील पात्रात पिंपराळा, रिगाव, बोदवळ येथे अवैध वाळू मोठ्या प्रमाणावर सुरू असणे, यामुळे शासनाचा कोट्यावधी महसूल बुडत असणे, या ठिकाणी पोलीस यंत्रणेचं सहकार्य नसणे, तसे RTOचे सहकार्य नसणे, यामुळे या ठिकाणी ज्या संघटना आहे महसुली संघटना यांनी आपल्या कामकाजाच्या संदर्भामध्ये बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतलेली असणे. माझी विनंती आपल्याला या माध्यमातून आहे की या ठिकाणी शासनाने गंभीर दखल घ्यावी, कर्मचाऱ्यांना या ठिकाणी संरक्षण द्यावं, पोलीस संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये आवश्यक ती कारवाई करावी आणि या वाळू माफियांना मोका लावण्याच्या संदर्भामध्ये आवश्यक ती कारवाई व्हावी. शासनाने लक्ष घालावे. मी 2 घोषणा करत आहे.